एवढा चालून आलेला पैसा का घालवला? ती नंदिता देत होती ना पैसे, मग का नाही घेतले? ती किंगनी किती चॅप्टर आहे माहित नाही तुला? खोट्या नोटा देऊन फसवायचा विचार असणार तिचा. मी चांगलंच ओळखतो ना तिला. 5 लाखांच्या खोट्या नोटा ती कुठून आणणार? काय तर बोलताय? अगं खोटारडेपणा तिच्या नसा नसात भिनलाय. नोटांचं काय? हे बघ, आपलं एक फिक्स आहे, गायकवाडांच्या घरचं कुणी बी आलं ना, मी वाडा देणार नाही. लई हाडतूड केलंय मला, तर राहून दे त्यांना त्या खुराड्यात. मग काय आपण उपाशी मारायचंय का? ठिंगणी किती बी खोटारडी असली ना तरी खरं बोलून गेली. पैसे नसतील ना तर आपण उपाशी मारणार. पैसे पाहिजेत. एकदम बरोबर बोलात. पैसा लागतो. आणि तो पैसा मी बरोबर घेऊन आलोय. तू? अरे तू तर त्या सुरजचा चमचा, तू कशाला घेऊन येशील? हो, चमचा म्हणायचं नाही मला, मैत्र म्हणा सूरजचा. पण आता ती राहिली नाही मैत्री. गाडीमुळे घेतलास की काय? त्याचं कसं आहे काका, पैसा लागतो जगायला. आता मला सांगा, सगळ्यात महत्वाचा काय? पैसा. हा, आता मला सांगा, ते सनिदा म्हणजे सूरज, त्यांच्या घरात स्वतः त्यासनी काय खायला आहे काय? नाही. मग मला ते काय ढेकळत येणार आहेत? सगळी दोस्ती उचलली, गेलो पंचगंगेत टाकली आणि डायरेक्ट इकडे आलो. हा, ओळख करून देतो. हे मैपतराव, लय मोठे आसामी. नमस्कार. आपल्या भागात मोठीच्या मोठी डेअरी टाकणार आहेत ते. अहो, म्हशी बांधायला गोटा नाही म्हणून वाडा विकत घेणार म्हणाले. म्हटलं तुम्हाला बी गरज आहे, तुम्ही वाडा विकणार आहे असं कळालं म्हणून तातडीने घेऊन आलो. म्हशी बांधायला वाडा? अरे तुम्ही तर पार अब्रूच काढताय वाड्याची. जाऊ द्या की. अहो, अब्रू कुणाची जात्या? गायकवाड घराण्याची जाई ना. मला सांगा, सनिदा आणि राणादान केवढा ताप दिलाय तुम्हाला? जात्या त्यांची अब्रू जाई ना. आणि मैपतरावासनी असलाच वाडा पाहिजे होता. राजवाड्यातील म्हशीचं दूध अशी ऍड करणार आहेत ते. कळ मैपतराव? एकदम बरोबर बोलला सा. बोला, कितीला काढला सा वाडा? 50 लाख. तशी या वाड्याची किंमत करोडच्या वर आहे. तुमची गरज आहे ना, देऊन टाकला 50 लाखाला. काय राव, म्हशी बांधायला 50 लाख रुपये घातले तर दूध मला 1000-2000 रुपये लिटरने विकावं लागत. तुम्ही घेणार का सांगा? काय परवडेल असं बोला की काहीतरी. बरं 40. मी बोलू का? 5 लाखात डन करा. 5 लाख? अजिबात नाही. चला चला, व्हा बाहेर. हो काका, असं काय करताय? या मैपतरावांना कसा बसा तयार केलाय मी. अहो, तुम्हाला सांगतो, या वाड्याला 5 रुपये सुद्धा कोण देणार नाहीत. ह्या वाड्या बाबतीत लय अफवा उठल्यात. ह्या वाड्यात कोणाचं चांगलं होत नाही. ह्या वाड्यात राहणाऱ्यांची वाट लागत्या. तुम्हाला तर जिवंत उदाहरण माहितीच आहे की. एक काम करा, परत ह्यो चान्स येणार नाही, लक्षात ठेवा. हे बघ, 30च्या खाली 1 रुपया घेणार नाही. आणि मला 5 लाखाच्या वर 1 रुपया देणं जमणार नाही. चला अवधूतराव, त्यांना वाडा ऐकायचाच नाही. आपल्याला पण वेळ नाही. नाही, इस फायनल करा की. आता तुमचंही राहू द्या आणि माझंही राहू द्या. 10ला डन करून टाकूया. होत असेल व्यवहार तर बोला लवकर. बोला लवकर, मला म्हशी विकत घ्यायला जायचंय. काका, अहो लय विचार करू नका सा. गायकवाडांची अब्रू जाणार, वरनं 10 लाख रुपये मिळणार. विचार करू नका. बरं ठीक आहे, काढा पैसे. हा घ्या सर. पण उद्या सकाळच्याला व्यवहार झाला पाहिजे, नाहीतर वाड्याची किंमत 20 लाख होईल. चालतंय, येतो सकाळी. हो काका,
मैपतरावनी वाडा दाखवा, तोपर्यंत मी जर कागदपत्राची तयारी बघून येतो. हा मैपतराव येतो मी. या, या. हा 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 चला चला चला. हा मी तुम्हाला वाडा दाखवतो. हा हो सरिता, सरिता खुशखबर, काका वाडा विकाय तयार झाला. उद्या व्यवहार करूया म्हटला. वा 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 वा, एक नंबर काम केलंस बघ. मांडलं भाव तुला. अरे हे बरं आहे तुमचं. समजा प्लॅन आम्ही केला आणि कौतिक मात्र अवधूत भाऊजींचं भय. अहो आम्हाला गॅरंटीच होती. आम्ही जे ठरवतो का नाही ते होतच. हो सनिता, आपल्याला इथनं सटकाय पाहिजे. काकाला जरा जरी भनक लागली की आपण सगळी यात आहे तर सगळं मुसळ केरात. चला 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 लवकर. बरं चला, ऐका, तुम्ही समधी शिफ्टिंगची तयारी करा, आम्ही मागणं येतो. चला. तू कशाला थांबतेस इथं? अहो अहो आमच्या पप्पांचा माणूस आहे तो. असं निरोप न घेता कसं जायचं बरं? आणि वय आम्हासनी असं कामापुरता मामा करणं काय जमायचं नाही. तुम्ही वा पुढं, आम्ही आलो. हा कसलं कामापुरता मामा, चल की. अहो आम्ही समजा प्लॅनिंग केलंय, काळजी हाय आम्हासनी. तुम्ही वा म्हणलेलं व राणा भाऊजी. सुरत चल, वहिनी घेतील काळजी. चला चला चला. मस्त आहे वाडा, हा आवडला. हा. चला येऊ का? हा, या या या. हा हा पण उद्या सकाळच्याला जरा पैसे घेऊन लवकर या. काय आम्हाला मुंबईला जायची तयारी करावी लागेल ना. चालतंय. हा उद्या सकाळी पेपरवर सह्या करूनच वाडा ताब्यात घेतो. चालते चालते. येऊ का? हा, या 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 या. बघितलंस, याला म्हणतात डोसकर. आता सगळा खेळ पैशा. ज्यांचा वाडा होता त्यांनाच इकला असतं तर काय बिघडलं असतं? त्यांना फिरकू बी देणार नाही. ती झिंगणी 5 लाखात मला चुना लावायला बघत होती, पण मी बघ 10 लाख मिळून बसला. आहेस कुठं? आता उद्याच्या उद्या आपण मुंबईला जायचं, इथं राहायचंच नाही. या गावात ना एक बी माणूस चांगला नाही. सगळी एकजण भामटी. आता जग भामटान तू तेवढा धुतला तांदळाचा ना. कसं का असे ना, ह्यो संपतराव आपल्या मर्जीनं चालत आलाय आणि ह्याच्या पुढे बी चालणार. बोल बोल, तुला काय पाहिजे? मला काय नका. असं कसं? हे बघ, मी तुला जिलेबी आणि मला चपटी घेऊन येतो. तू त्या ढाब्यावाल्याला फोन करून बिर्याणी मागव. घे 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 घे, आलोच मी. अहो पण कुणाला विचारून 10 लाख ठरवलं? लायकी तरी आहे का त्या भामट्याची? 5 लाखाच्या पुढे एक फुटकी कवडी बी देणार नाही आम्ही. अहो 5 लाखासाठी वाडा कशाला घालवायचा, म्हणून मी. काही नाही, आम्ही 5 लाख बोललोय, 5च लाख देणार. आम्ही सांगत होतो तवा नाही ऐकलं त्या टाकल्यानं. आम्ही पैसे देत होतो तवा नाही घेतलं. आता 10 लाख दिसलं की लगेच तोंडाला पाणी सुटलं होय त्याच्या. नाही त्या टकल्याला खोट्या नोटा देऊन भिकेला लावलं तर नंदीचं नाव सांगणार नाही. जो संपत नाही तो संपतराव आहे मी. मला भिकला लावायची अवकातच नाही तुझी. मला गंडा घालायचं धाडसच कसं आलं तुझं? आणि तू हिचा माणूस, म्हशी पाळणार, डेअरी उघडणार. आता बऱ्या भोल्याला सुटायचं इथून, नाहीतर या संपत सारखा वाईट माणूस नाही या जगात. अहो तसं काय नाहीये, आमची आत्ताच ओळख झाली. वय वय वय, अहो आमचा काय बी संबंध नाही या माणसा संगत. तुम्ही करून घ्या तुमचा व्यवहार. ए आता बऱ्या बोलाने निघ इथून, आणि जाताना या म्हशी पण घेऊन जा. मला फसवाया निघाल्यात काय? तुला असं सोडणार नाही आम्ही. रस्त्यावर आणूनच दम घेऊ. जो संपत नाही तो संपतराव आहे मी. मला रस्त्यावर आणायचं दमच नाही कुणाच्या अंगात. चला निघा आता. चल चंदे. अहो ते इसार. इसर
इसर आता इसर परत मिळत नसतो. बघतोस काय? चल निघ. अंजलीबाई ती समधी पुस्तक आहेत नव्हते समधी बांधून हे काय तुम्ही समधे इकडे बसलेत. तावरा की समधे करा की सामानाची बांधा बांध. अरे राणादा त्या काकाला वाडा तर सोडू दे आधी. हे बघ त्या काकाचा काय भरोसा नाही. एकदा वाडा हातात येऊ दे मग बघूया काय ते. सूरज वहिनी म्हणल्यात ना तर परत मिळणारच वाडा. अरे त्यांच्या प्लॅनिंगला बी अशाल आहे. तसं झालं तर चांगलंच आहे. अहो अंजलीबाई मला गॅरंटी आहे वहिनींची. होय ते बघा वहिनी बी आल्या. काय झालं? काय झालं वहिनी? उद्या जायचं ना वाड्यात? नाही राव, ऐन टायमाला गणित फिसकटलं. काय झालं? झालं होतं काका तयार? झाला होता पण मध्येच नंदिता ताईंना गोळ घातला आणि डावच फिसकटला. आम्ही काय घोळ घातला? आवत आहे साहेब असं काय करायला सा? तुम्ही नाही का म्हणला काकाला फसवायचंच म्हणून आणि नेमकं त्यांनी तेच ऐकलं. क्या हिच्याच्यानं कधी एक काम धडनीट झालंय का? बघा तेव्हा गोळ घातलेला असतोय तिनं. अहो आमचा काय संबंध? आम्ही 5 लाख म्हणलं होतं, ह्यो 10 लाख ठरवून बसला. आता वरचे पैसे कुठनं आणायचे? वहिनी गोडी गुलाबीनं वाडा मिळत होता तर घ्यायचा की पैशाचं बघितलं असतं आपण काय तर. नका तिथं शानपणा करायची सवय चालेल यायला. तुम्ही बस बस झालं. जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं? उद्या काही ना काही मार्ग नक्की निघेल. कायदेशीर लढायला जरा वेळ लागेल पण आपण तो मार्ग सोडून इतर मार्गाने प्रयत्न करत राहू. जोवर वाडा परत मिळत नाही तोवर आपण प्रयत्न सोडायचे नाही. व्यवस्थित करा की. त्या श्रीहरीला आणि त्यांच्या माणसाने धुतला कशासाठी रे? राणा तालमीत यावा म्हणून. पण फिरकला का तो तालमीत? अरे थापा मारायच्या बाबतीत त्याचा कोण हात धरत नाही. अहो वस्ताद अजून प्रकरण कुठे मिटलं या? हे बघ बाल्या, तू तिची बाजू घेऊ नकोस. का काय झालं रे? अरे साहेब सुटून 2 दिवस झालं. त्याला नुसतं निमित्त पाहिजे तालीम बुडवायला. आज संध्याकाळीच गाठ घेतो आणि विचारतो त्याला. काय गरज नाही. त्याच्या मनात असेल तर येईल, नाहीतर उगाच लोणी लावत बसायचं नाही. ए व्यवस्थित साफ करते. वस्ताद नमस्कार करतो. ए व्यवस्थित साफ करते. वस्ताद तुमचा पट्ट्या आलाय बरं का तालमीत परत. असं पाया पडून कोण पट्ट्या होत नसते. त्याला मेहनत करायला लागते तालमीत. वस्ताद अहो ते कामात अडकलो होतो आणि तुम्हाला समजा माहितीच आहे की. ते माहिती आहे रे सगळं. तू नसताना त्या श्रीहरीच्या गँगला आम्हीच धुतला होता. अरे पण साहेबांवरचा आळ जाऊन 2 दिवस झालं तरी बी तू फिरकला नाही इकडं. आबांवरचा आळ मिटला पण आता वाड्याची भानगड सुरू झाली. अवस्थात वाडा परत मिळत नाही तोवर जीवाला चैन पडणार नाही. अहो 2 दिवस त्याच्याच मागे होतो. म्हणलाच तालमीत जाऊयाच म्हणून आलो. म्हणजे जोवर वाडा मिळणार नाही तोवर तुझं मन लागणार नाही म्हण की तालमीत. नाही वस्ताद अहो असं काय नाही. पण वाडा परत न्यायला पाहिजे का नको? अरे मिळायलाच पाहिजे. आपला वाडा त्या काकाच्या घशात का? तेच अहो 2 दिवस प्रयत्न चाललेत पण काका काय बदन झालेत. तुम्ही गेला असशील मुळू विनंत्या करीत. अरे 12 गावचा पाणी प्याला भामटा त्यो.
असं ऐकतोय वैद्य. वय राहणार आता गोड बोलून काही फायदा नाही बघ. आपल्याकडे ताकद आहे. दे दनादन पळून लावू काकाला. त्या श्रीहरीची कशी गत केली तशीच काकाची करूया बघ. काय रे गाड्यानो? नाही नाही मारामारी करण्याने असं सांगितलं अजनेली बाईसनी. अगदी शब्द दिलाय मी. अरे राणा त्या काकाच्या अंगाला हात बी लावणार नाही मग तर चालेल. म्हणजे तुला काय करायचंय? तू नुसतं वय म्हण आणि चल आमच्या संकट. काकाच्या अंगाला हात लावणार नाही असा शब्द द्या मला. दिला. वस्तात काय करू? जावा रानाचं मन तालमीत लागावं म्हणून जे काय करायला लागत असेल ते करणं काम आहे आपलं. मग ठरलं राणा आज वाड्यात जायचं. वाड्यात नाही नको. वाड्यात नको राणा. अरे वाड्यात तर जावं लागणार का? तिकडे जाऊन काय मारामारी करायची आहे का? अरे मारामारी नाही देवपूजा करायची. देवपूजा कशाला? आता आम्ही समधी वाडा परत मिळवून झटणार. मग देवाचा आशीर्वाद घे नको भाई. ते आपण तालमीतल्या बजरंगाचा घेऊ. तो घेऊच पण वाड्यातल्या पण देवाचा घेतला पाहिजे. आता वाडा परत घ्यायचा म्हटल्यावर वाड्याच्या देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे बघ. तो मिळावा म्हणून आपण समजी जाऊ आणि वाड्यात जाऊन पूजा करू. अरे पण काका. अरे तो काय देवाला नाही म्हणणार आहे काय? आणि नाही म्हणला तर द्यायची त्याच्या 2 थोतरीत. नाही वसत. अहो मारामारी नको. आपण काका नसताना रूपा काकीला विचारून जाऊ. त्या जरा वागाय बोलाय बऱ्या वाटतात. श्रीहरीच्या टायमाला मदत केली ती. आता बी करा म्हणा. होय काकी करतील मदत. मग ठरलं राणा त्या काकाला जाऊ तो पहिलवानी इसका. डोळा फुटला का तुझा? काय म्हणला रे? काय नाही थोडक्यात वाचलो नाही तू गेलो असतो ढगात. वाडा परत नाही दिला तर पुढच्या टायमाला नेम नाही चुकणार. हा तू जमिनीवर राहणार नाही. ओरडा आमच्या नावानं टाकत ना. समजलं काय? होय. अरे पण रूपा. अगं ये रूपा. अगं त्या रानानं माझा जीव घ्यायला. हरिरूपा सुंदरा जगदंतरा आताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना